नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। तसेच पुढील 3 दिवसातही राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे। यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील पावसाच्या संकटामुळे 27, 28 व 29 मे रोजी होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सुरू असताना नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर भागातील सिरीन मेडोज या ठिकाणी राहणाऱ्या 37 वर्षीय विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराती हिने 19 मे रोजी घरात गळफास घेत आत्महत्या केली होती। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या आई-वडिलांनी केल्यानंतर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणानंतर तिघेही फरार झाले होते। पतीसह सासू-सासऱ्यांना आता गुजरातच्या नवसारीतून अटक करण्यात आली आहे। बनावट नोटा व्यवहारात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। धुळे शहरातील पेट्रोल पंपावर एक जण नेहमी बनावट नोटा देऊन पंप चालकाची फसवणूक करत होता। हा प्रकार लक्षात आल्यानं त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलं। यावेळी सदर व्यक्तीकडे 12,500 रुपये किमतीच्या 500च्या बनावट नोटा आढळून आल्या। त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याची चौकशी सुरू केली आहे। राज्यात बहुतांश ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातलाय। त्यातच नीरा आणि भीमा खोऱ्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या दमदार झालेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे। अचानक आलेल्या पुरामुळे पूजेसाठी गेलेले 3 भाविक मंदिरात अडकले। त्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम गुरसाळे येथे सकाळी पोहोचली। त्यांनी बचाव कार्य करत या अडकलेल्या 3ही भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। किरकोळ वादातून सराईतांकडून मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना पुण्याच्या मंगळवार पेठेत रविवारी मध्यरात्री घडली आहे। सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झालं नाही। गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली आहे। या प्रकरणी सराईतांना फराज खाना पोलिसांनी अटक केली। रोहित माने आणि कासिम असिफ अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरलाय। एका 25 वर्षीय तरुणी आणि 2 चिमुकल्या मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली। या 3ही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। राज्यात काल मान्सून दाखल झालाय। आज राज्याच्या विविध भागात मान्सूनची आगेकूच सुरू आहे। त्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय। दरम्यान राज्यात मान्सून पूर्व पावसाने देखील जोरदार हजेरी लावली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता। जमिनीत पुरेशी ओल देखील गेली आहे। त्यामुळे वापसा आल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलाय। वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यानंतर वैष्णवीच्या बाळाला आधी निलेश चव्हाण आणि त्यानंतर दुसऱ्या एका नातेवाईकाच्या घरी ठेवण्यात आले होते। या काळात बाळाची हेळसांड झाली असा आरोप कसपटे कुटुंबाने केला होता। बाळाचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांच्या देखरेखीखाली त्याचे चेकअप करण्यात आले होते। मागच्या काही दिवसात त्याची उत्तम काळजी घेतल्यामुळे प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत आहे। माझी वैष्णवी म्हणून आम्ही आता बाळाचा सांभाळ करणार आहोत असं वैष्णवीच्या आई-वडिलांनी सांगितलंय। भारतात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं चित्र दिसून येतंय। महाराष्ट्रात कोरोनाचे 209 सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। एकट्या मुंबईत कोरोनाचे 35 रुग्ण आहेत। त्यामुळे आज आलेल्या अहवालानंतर महाराष्ट्रात 240 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। जे 4 मृत्यू राज्यात झाले आहेत त्यांना आधी मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी होत्या असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय। दरम्यान हैदराबाद आणि बेंगलोर या शहरांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे। प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने पालघर शहरात प्लास्टिक बंदी कालावधी सुरू असून नगर परिषदेने दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे। मात्र असे असताना कचऱ्याच्या ढिगारांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून येतोय, तर अनेक दुकानदार छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे नगर परिषदेच्या कारवाईची दुकानदारांमध्ये भीती कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।